कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी सागर कदम। तुम्ही पाहत आहात माझे कोकण। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात बातमीपत्रातील काही ठळक घडामोडी। अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणातील आरोपींना कोणती सजा? कुरुंदकर तिघांना फाशी की आजन्म कारावास? आजच्या निकालाकडे संपूर्ण राज्याचे लक्ष। खेड तालुक्यामधील आंबे गावातील रस्त्याची दयनीय अवस्था। एका महिन्यातच रस्ता पूर्णपणे उकरला। शासनाच्या 10 लाखांच्या निधीचा चुराडा। नागरिकांचा आंदोलन छेडण्याचा इशारा। कवी केशवसूत स्मारकासाठी 1 कोटी रुपयांचा निधी। मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांची घोषणा। मराठी भाषा विभागाकडून हा निधी दिला जाणार। आणि मुंबई पुणे जुन्या महामार्गावरती भीषण अपघात। ट्रकने दिली समोरच्या 5 वाहनांना जोरदार धडक। अपघातात बाप लेकीचा जागीच मृत्यू। आता पाहूया सविस्तर वृत्त। सहाय्यक पोलीस निरीक्षक अश्विनी बिद्रे हत्याकांड प्रकरणातील मुख्य आरोपी आणि बडतर्फ वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय कुरुंदकर सह साथीदार कुंदन भंडारी, महेश फाळणीकर यांना पनवेल सत्र न्यायालयाने दोषी ठरवले आहे। दोषी अधिकाऱ्यांसह साथीदारांना आज शिक्षा सुनावण्यात येणार आहे। त्यांना फाशी की आजन्म कारावास यावरती शिक्कामोर्तब होणार आहे। त्यामुळे अश्विनी बिद्रे हत्याकांड निकालाकडे राज्यासह पोलीस दलाचे लक्ष लागले आहे। पनवेल येथील सत्र न्यायाधीश खटल्याचा निकाल देणार आहेत। पोलीस अधिकारी अश्विनी बिद्रेचे अपहरण, हत्या, शरीराचे वूड कटरनी तुकडे करून पुरावा नष्ट केल्याप्रकरणी न्यायालयाने अभय कुरुंदकरला दोषी ठरवले आहे। तर साथीदार कुंदन भंडारी, महेश फाळणीकर या दोघांना पुरावे नष्ट केल्याप्रकरणी दोषी ठरवण्यात आलेले आहे। माझ्या आईची खूप निर्घृणतेने हत्या करण्यात आली आहे। या आरोपींना फाशीची शिक्षा व्हावी अशी माझी मागणी आहे। गेली 9 वर्ष आमच्यासाठी खूप कठीण गेली आहेत। प्रत्येक शुक्रवारी सुनावणीसाठी येणे किंवा पोलिसांकडे वेगवेगळ्या मागण्या करणे, त्यांच्याकडून मिळालेल्या असमर्थता, यामुळे आमच्यासाठी या केसचा निकाल लागणे ही खूप मोठी गोष्ट आहे। यामध्ये माध्यमांनी जे आम्हाला सहकार्य केले आहे, त्याच्यामुळे आम्ही या निकालाच्या दिवसापर्यंत येऊ शकलो। त्या सर्वांचे खूप आभार। खेडमधील आंबे गावातील रमेश सकपाळ यांच्या घरापासून काळकाई मंदिर ते टाकीकडे जाणाऱ्या रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे। रस्त्याचे काम होऊन केवळ 1 महिना पूर्ण झाला, परंतु एकाच महिन्यानंतर रस्ता पूर्णपणे उकरला गेला आहे। महत्त्वाचं म्हणजे या रस्त्याला शासनाने दिलेल्या 10 लाख रुपये निधीचा अक्षरशः चुराडा झाला आहे। दोन्ही बाजूला गटार असून सुद्धा एका बाजूने गटार पाणी जाण्यासाठी बांधण्यात आलेले आहे। हे काम पुन्हा ठेकेदाराकडून व्यवस्थित व्हावं यासाठी वाडीतील अध्यक्ष रमेश सकपाळ व ॲडव्होकेट चंद्रकांत सकपाळ यांनी आवाज उठवला आहे। या कामाची तक्रार सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्याकडे केली गेली आहे। तसेच काम पूर्ण झाले नाही तर वाडीतील सर्व नागरिकांनी आंदोलन छेडण्याचा इशारा देखील दिला आहे। मी ॲडव्होकेट चंद्रकांत सकपाळ, राहणार मुंबई। माझ्या या मातृभूमीमध्ये मी अध्यक्ष असताना गेल्या 5 वर्षापूर्वी आता मी जो पाठपुरावा केला होता, तेव्हा वाडीच्या अनेक सदस्यांनी व त्यांनी स्वतः पाठपुरावा केल्यानंतर डोंगर रस्ता बांधकाम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हे काम मंजूर झालं। त्यासाठी 10 लाख रुपये हा निधी मंजूर झाला। त्या निधीमध्ये जे अपेक्षित काम होणं गरजेचं होतं ते काम अत्यंत निकृष्ट दर्जाचं आहे। आपण पाहू शकता रस्त्याला खडी उकडलेल्या अवस्थेत आहे। तिथून माणूसच काय जनावरं सुद्धा जाऊ शकत नाही आणि हा शासनाच्या निधीचा खरोखर दुरुपयोग आहे। आम्ही ही गोष्ट स्थानिक कॉन्ट्रॅक्टर व स्थानिक कार्यकर्त्यांच्या कानावर घातली असता त्यांनी आम्हाला सांगितलं की आम्ही लवकरात लवकर हे परत बनवून देण्याचा प्रयत्न करू, परंतु शासनाचा निधी, सरकारचा निधी म्हणजे जनतेचा निधी जर असा वापरला जात असेल तर ह्यापुढे जनतेच्या प्रश्नांचं किंवा त्यांच्या कामाचं किंवा त्याच्या क्वालिटीचं काय होणार याच्यावर शासनाने व स्थानिक प्रशासनाने लक्ष द्यावं। हेच मी माझ्या संपूर्ण वाडीतर्फे, दत्तवाडीतर्फे अधिकाऱ्यांना, वरिष्ठांना विनंती करतो की त्यांनी जर हे काम आंबे दत्तवाडी ते पाण्याची टाकी ते वरती वाडा
या वाड्याच्या कामाचं जे काम आहे ते काम आता खरोखरच अत्यंत निष्कृष दर्जाचं आहे. किलोमीटर काम झालेलं काम झालेलं आहे, पण झालेल्या कामाचा अगदी जो दर्जा आहे हा अत्यंत निष्कृष दर्जाचा आहे. आणि तो पहिल्याच म्हणजे पाऊस न पडता जर उखडलाय तर पाऊस पडल्यावर याची अवस्था काय होईल आम्ही हे मला सांगायचं. आणि शासनाच्या निधीमध्ये आता नवीन बांधकाम करत असताना तुम्हाला रस्त्याच्या दोन्ही बाजूला गटारं बांधावी, जिथे आवश्यकता असेल तिथे गटाराचं काम केलं जातं. मात्र सदर कॉन्ट्रॅक्टरने अर्धवट गटाराचं काम केलं असून उद्या पाऊस पडल्यावर उजव्या बाजूचा जो डोंगर आहे तो रस्त्यामध्ये येईल, गटारामध्ये येईल आणि हा जो सध्या बनवलेला जो निकृष्ट दर्जाचा रस्ता आहे हा पूर्णतः वाहून जाईल. आणि हे या जनतेच्या पैशाचाच हा अपव्यय आहे. आणि ह्याच्यामध्ये माझ्या माहितीप्रमाणे जर हा भ्रष्टाचार झाला असेल तर ही भ्रष्टाचाराची कीड ही नष्ट केली पाहिजे आणि याच्यावर लवकरात लवकर अधिकारी लक्ष देतील. अन्यथा मी वरिष्ठांकडे, जिल्हा परिषद असो, बांधकाम विभाग असो व बांधकाम मंत्री असो, सार्वजनिक बांधकाम मंत्री असो यांच्या माध्यमातून व आमचे स्थानिक जे आताचे मंत्री आहेत त्या मंत्रींना सुद्धा याचं निवेदन देऊ की आपण ह्या कामाचा दर्जा सुधारावा व लवकरात लवकर काम पूर्वपदावर करून द्यावं असं मी संपूर्ण आमच्या नागरिकांतर्फे वाडीतर्फे विनंती करतो. जानेवारीपासून गरमीमुळे पंखे, कूलर, एसीचा वापर वाढला आहे. सरासरी वीज वापरापेक्षा जिल्ह्यातील 28% म्हणजेच तब्बल 42 मेगावॅट इतकी विजेची मागणी वाढलेली आहे. आता 190 मेगावॅट विजेची गरज दररोज लागते. मागणी वाढली आहे पण कुठेही महावितरणाकडून भार नियमन करण्यात आलेले नाहीये. जिल्ह्यासाठी सरासरी 147 ते 148 मेगावॅट वीज लागते. जानेवारी महिन्यापासूनच विजेची मागणी वाढू लागली आहे. सरासरी 147 ते 148 मेगावॅट मागणी असताना जानेवारीमध्ये 160 मेगावॅट इतकी मागणी झाली होती. त्यानंतर दर महिन्याला विजेची मागणी वाढतच आहे. रत्नागिरी जवळच्या मालगुण मधल्या कवी केशवसूत स्मारकासाठी 1 कोटी रुपयांचा निधी देण्यात येणार आहे. मराठी भाषा विभागाकडून ही रक्कम दिली जाणार आहे. या स्मारकाच्या रकमेतून या स्मारकाचे नूतनीकरण सुद्धा करण्यात येणार आहे. मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी ही घोषणा केली आहे. मुंबई पुणे जुन्या महामार्गावरती खंडाळा घाटात बॅटरी हिल अमृताजन ब्रिज जवळ एका भरधाव वेगातील मालवाहू ट्रकने समोरील 5 वाहनांना धडक दिल्याने झालेल्या अपघातात बाप लेकीचा मृत्यू झालाय तर 12 जण जखमी झाले आहेत. जखमींपैकी 4 जणांना गंभीर दुखापती झाल्या असून त्यांना पुढील उपचारार्थ पनवेल, खोपोली, लोणावळा येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मुंबई पुणे जुन्या मार्गावरून लोणावळाहून ट्रक रात्री 10 वाजण्याच्या सुमारास खोपोलीकडे जात असताना खंडाळा घाटात बॅटरी हिल गावाजवळ आला असता त्याचे ब्रेक फेल झाल्याने त्याने समोरील इनोवा, इर्टिगा, रिक्षा, टाटा पंच व एक हायवे पेट्रोलिंगचे वाहन अशा 5 वाहनांना धडक दिली. यात इनोवा आणि इर्टिगाचा चक्काचूर झाला आहे तर इर्टिगा मधील बाप लेकीचा मृत्यू झालाय. भारतीय जनता पार्टीचे तालुकानिहाय संघटक निवडणूक बैठक रोह्यातील शासकीय विश्रामगृह येथे रविवार दिनांक 20 एप्रिल रोजी पार पडली. या निवडणूक बैठकीत भाजपा रोहा तालुका अध्यक्षपदी अमित घाक यांची फेरनिवड करण्यात आली आहे. अमित घाक यांची रोहा तालुका अध्यक्षपदी फेरनिवड झाल्याने सर्व स्तरातून त्यांच्यावरती अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. या बैठकीत भाजपा दक्षिण रायगड जिल्हा उपाध्यक्ष वैकुंठ पाटील यांनी रोहा तालुका मंडळ निवडणूक अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडली. यावेळी भारतीय जनता पार्टी संघटन पर्व प्रक्रियेनुसार भाजपच्या वरिष्ठ नेत्यांच्या आदेशाने महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्यातील तालुक्यातील पदाधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात येते. या अनुषंगाने भाजपा प्रदेश कार्यकारी अध्यक्ष मंत्री रवींद्र चव्हाण, जिल्हाध्यक्ष तथा खासदार धैर्यशील पाटील, आमदार प्रशांत ठाकूर, आमदार रवींद्र पाटील व रायगड संघटक सतीश धारप यांच्या मान्यतेने रोहा श्रीवर्धन मतदारसंघाच्या तालुका अध्यक्षपदी अमित घाग यांची फेरनियुक्ती करण्यात आली आहे. रायगड पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे यांच्या हस्ते स्मार्ट पोलीस ठाणे अधिकाऱ्यांचा सन्मान करण्यात आला. यामध्ये विशेष म्हणजे पेण तालुक्यातील वडखळ येथील पोलीस ठाणे सुसज्ज आणि गुन्हेगारीवरती आळा बसवणारे असे ठरल्याने रायगड जिल्ह्यामध्ये वडखळ पोलीस ठाण्याला प्रथम क्रमांकाचे ISO स्मार्ट पोलीस ठाण्याचा दर्जा देण्यात आला आहे. या प्रसंगी रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे, अप्पर पोलीस अधीक्षक अभिजित शिवथरे यांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन पोलीस निरीक्षक प्रसाद पांढरे यांचा सन्मान करण्यात आला.
दरवर्षी नाविन्यपूर्ण विषय घेऊन चैत्र गौरीला सजावट करण्याच्या परंपरेला अनुसरून यावर्षीही हस्तकला या विषयावरती आधारित आरास करून दातार आळीतील भगिनींनी चैत्र गौरीला सजवले होते। मोबाईल हातात आल्यापासून बायकांना मोबाईल शिवाय दुसरे काही दिसतच नाही हा समज साफ खोटा ठरवत मोबाईलचा सुयोग्य वापर करून निरनिराळ्या कलात्मक वस्तू बनवता येतात याचे उत्तम उदाहरण आज या भगिनींनी घालून दिले आहे। विणकाम, भरतकाम, वारली चित्रकला, बांधणी, बाटिक, ओरोगामी, मोत्याच्या वस्तू, टाकाऊपासून टिकाऊ वस्तू इत्यादी वस्तूंचा सजावटीमध्ये समावेश होता। जणू काही नववधूचे रुखवत मांडले आहे की काय असा भास होत होता। आळीतील बऱ्याचशा महिलांनी स्वतः पेंटिंग केलेल्या साड्या परिधान केल्या होत्या आणि स्वतः तयार केलेले दागिनेही घातले होते। पारंपरिक वासंतिक हळदी कुंकू समारंभात असणारे आंबेडाळ, बत्तासा, कैरीचे पणे, हरभऱ्याची ओटी याबरोबरच हळदी कुंकवाला आलेल्या प्रत्येकीला एक चिठ्ठी उचलून त्या चिठ्ठीत असलेली वस्तू भेट म्हणून दिली। विशेष म्हणजे सजावटीच्या वस्तू आणि भेट वस्तू या सर्व वस्तू दातार आळीतील भगिनींनी स्वतः हाताने तयार केल्या होत्या। ध्यानीमनी नसताना अशी भेटवस्तू मिळाल्यामुळे समस्त महिला वर्ग विशेष आनंदी होता। राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष तथा माजी मंत्री बहुजनांचे नेते महादेव जानकर यांचा 57वा वाढदिवस 19 एप्रिल रोजी वावोशी येथे पार पडला। खालापूर तालुक्यातील वावोशी येथील हरिओम मंगल कार्यालयात असंख्य कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नामदार महादेव जानकर यांचा वाढदिवस पार पडला। यावेळी त्यांना महाराष्ट्रातून असंख्य कार्यकर्त्यांनी उपस्थित राहून त्यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या। राष्ट्रनायक महादेव जानकर यांनी गेल्या अनेक वर्षापासून राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना करून बहुजनांसाठी काम करत आहेत। त्यांनी अनेक वर्ष प्रस्थापितांविरोधात मोठा संघर्ष करून बहुजन समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे। राष्ट्रीय समाज पक्षाला आणि महादेव जानकर यांना मानणारा मोठा वर्ग असून बहुजन समाज त्यांच्या पाठीमागे ठामपणे उभा आहे। त्यांनी कधीही आपल्या घराचा विचार न करता आपल्या संपूर्ण आयुष्य बहुजन समाजासाठी अर्पण करून गोरगरीब दलितांना न्याय देण्याचा ते प्रयत्न करीत आहेत। अशा या लोकनेत्याचा वाढदिवस राष्ट्रीय समाज पक्षाचे कार्यकारिणी सदस्य तथा राष्ट्रीय समाज पक्षाचे कोकणचे नेते भगवान ढेबे आणि रासपच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचा 57वा वाढदिवस मोठ्या उत्साहात केक कापून साजरा केला आहे। या बातमीसह आता बातमीपत्रामध्ये वेळ झाली इथेच थांबण्याची। कोकणात घडणाऱ्या घडामोडींची इत्थंभूत माहिती मिळवण्यासाठी आणि अपडेट जाणून घेण्यासाठी तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण।